आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। महाराष्ट्र सरकारने बिहारच्या धर्तीवर जातीनिहाय जनगणना करावी, या पावसाळी अधिवेशनामध्ये विशेष चर्चा घडवून आणून एकमताने जातीनिहाय जनगणनेचा प्रस्ताव मंजूर करावा आणि तो अंमलात देखील आणावा, अन्यथा येणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकला जाईल आणि राज्यातल्या व केंद्रातल्या सरकारला सत्तेमधून खाली खेचले जाईल, असा इशारा शाहू ब्रिगेडने दिला। ज्यावेळेस सर्वसामान्य गोरगरिबाची जातीनिहाय जनगणनेचा विचार येतो त्यावेळेस काँग्रेस देशामध्ये जातीवाद निर्माण करता असं म्हणणारे पंतप्रधान स्वतः मात्र हिंदू मुस्लिम ख्रिश्चन जातीवरती आधारित राजकारण करतात। हा कुठला न्याय आहे? आणि हा जर न्याय असेल तर एके दिवशी तुम्हासारख्या आणि माझ्यासारख्या पोराला खिशातली पेन टाकून देऊन हातामध्ये शस्त्र घेऊन संघर्ष करावा लागेल। आमच्या डोळ्यापुढे आदर्श आहे की 1917 साली रशियामध्ये जी राज्यक्रांती झाली लेनिनच्या माध्यमातून, तशी राज्यक्रांती होण्याची परिस्थिती या सरकारने करू नये आणि ती परिस्थिती उपलब्ध करून आमच्याकडे आणू नये, ही आमची त्यांना विनंती आहे। सर्वसामान्य माणसाचा अधिकारावरती गदा आणणारा माणूस ह्या देशामध्ये कधीही राज्य करू शकणार नाही, यशस्वी होणार नाही। यशस्वी का होतोय साहेब? यशस्वी यासाठी होतोय की आमच्यामध्ये संघटन नाही। आम्ही काय म्हणतो, तू राजपूत आहेस, मी अमुका, मी तमुका, आम्ही जातीच्या नावावर स्वतःला विखरून टाकलेलं आहे। आमचे 10 हात 20 हात जेव्हा एकत्रित येतील तेव्हा आम्ही असा मोठा वृक्ष सुद्धा उपळून टाकण्याची क्षमता आमच्या मन मेंदू मनगटामध्ये आहे आणि त्याचा उपयोग करून महाराष्ट्रामध्ये क्रांतीचं एक पहिलं पाऊल तुम्हा सर्व नेते मंडळींच्या माध्यमातून उचललं जावं। त्याच्यामध्ये पहिलं पाऊल, दुसरं पाऊल माझं असेल हे त्या ठिकाणी वचन देतो आणि इथं बोलण्याची मला संधी दिला त्याबद्दल एवढ्या मोठ्या लोकांच्या पुढे, एवढ्या मोठ्या व्यासपीठावरती, एवढे सगळे विद्वानांच्या पुढे मी कधी बोललो नाही, पण तरीही काही तोडकं बोडकं बोललो आणि चुकलं तरी काय, तुम्ही सगळे घरचे आहात, तुम्ही सगळे घरचं कुटुंब आहात, त्यावर चुकले असेल तरी क्षमा करावी ही विनंती करतो। आणि हा संघर्षाचा दीप पेटवला साहेब तुम्ही, हा दीप विसरता कामा नये, याची मशाल झाली पाहिजे, ह्याची मशाल नाही ह्याचा वणवा पेटला पाहिजे आणि सत्यासाठी संघर्षामध्ये रेणके तुमच्या पाठीमागे निश्चितपणे तुमच्या बरोबर आहे हे अभिवचन देतो आणि या ठिकाणी मी माझी रजा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। और आज की कॉन्फ्रेंस ऑर्गेनाइजर हजरात और हमारे दोस्त आसिफ खलीफा साहब, अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। आज जो इशू है, जो एजेंडा है जिसलिए हम लोग जमा हुए हैं, ये एजेंडा कामयाब होगा तो भारत खुशहाल होगा। भारत की तरक्की उसी वक्त हो सकती है जब तमाम भारत के नागरिक को बराबर की सहूलत मिले, और बराबर की सहूलत उसी वक्त मिल सकती है जबकि मालूम हो कि कौन कितनी तादाद में है। सियासी लोग नारा देते हैं जिसकी जिससे आबादी उसकी हिस्सेदारी, लेकिन जिसकी जितनी आबादी उसकी सियासत में उतनी ही साझेदारी कैसे होगा जबकि मालूम ही नहीं होगा कौन क्या है, किसकी कितनी तादाद है। इसलिए वो लोग जो नहीं चाहते हैं भारत की तरक्की, या वो लोग जो तमाम भारतीय को एक निगाह से बराबर नहीं देखते हैं, वो लोग चाहते हैं कि जाति जनगणना ना हो। लेकिन भारत माता के सपूत, भारत माता के मानने वाले वो यकीन रखते हैं कि तमाम भारत के नागरिक बराबर है और उनको बराबर के हुकूक मिलने चाहिए। तो वो लोग चाहते हैं कि भारत के अंदर जाति जनगणना हो, कौन सी जात की जितनी तादाद है वो मालूम हो, तो सियासत में भी हिस्सेदारी हो और दूसरी जगह भी उनकी हिस्सेदारी हो। सरकारी सहूलत भी होगी उसी वक्त मिलेगी उसको जब मालूम होगा कि कौन जात कितनी है। आप लोग हमसे ज्यादा जानकार है, हम तो एक धार्मिक आदमी है, हमारी मालूमात महदूद है।
लेकिन इतना जानिए कि ये तहरीक, ये मूवमेंट, ये अभियान आज के नहीं, ये सदियों पुराना है। अंग्रेज के जमाने में ये बात होती थी और अंग्रेज ने तो किया भी जाति जनगणना। अंग्रेज के जाति जनगणना के बाद अभी तक नहीं हुआ है। तो अंग्रेज के अंदर एक ये था कि तमाम भारतीयों को हम तो सहूलत दे दें, तो उन्होंने जाति जनगणना किया। लेकिन आज के नेता के पास मन में ये बात ही नहीं है कि हम सबको सहूलत दें। वो चाहते हैं जो आए हम ले लें, जो आए हम ले लें, तो हम किसी को क्या बताएं क्या है नहीं है, इसलिए इसको नहीं होने देते। अभी मोहतरम स्पीकर साहब ने बार बार बिहार का नाम लिया, नीतीश कुमार का नाम लिया। यकीनन नीतीश कुमार या बिहार की लीडरशिप जो काम किया काबिले तारीफ है, लेकिन आज जो लोग जमा हुए हैं उससे ज्यादा काबिले तारीफ है कि उन्होंने मुंबई में आवाज उठाई है। और मुंबई में जो आवाज उठी है वो पूरे भारत में सुनी जाती है। हम यहाँ पे उन तमाम सियासी लीडरान को ये पैगाम पहुंचा देना चाहते हैं कि अगर समाज में सियासत करनी है तो जाति जनगणना कराना आपको जरूरी है। अगर आप इक्तदार में हैं, आप सत्ते में हैं, आप राज कर रहे हैं, तो आप जो है हुक्म दीजिए, आप कानून लाइए, आप हुक्म जारी कीजिए कि जाति जनगणना किया जाए। और अगर आप अपोजिशन में हैं तो आप आवाज उठाइए। ये जाति जनगणना बहुत जरूरी है पूरे भारत में, पूरे महाराष्ट्र में। ये महाराष्ट्र की एक बात खुसूसियत है कि हमें जो ये हुकूक दिए हैं बाबा साहब अम्बेडकर ने दिए हैं। अब बाबा साहब अम्बेडकर की जन्मभूमि भी महाराष्ट्र है, तो यहाँ से जो आवाज उठती है वो पूरे हिंदुस्तान में, पूरे भारत में सुनी जाती है। ये जाति जनगणना की तहरीक चलाइए, हम आपके साथ हैं। जहां तक बात है धर्म की, वो धर्म हर इंसान का अपना है, जो धर्म चाहे अपना पालन करे, चाहे वो मंदिर जाए, चाहे वो मस्जिद जाए, चाहे वो चर्च जाए, चाहे वो गुरुद्वारा जाए, चाहे वो सिनागोग जाए। लेकिन भारत का जो समाज है वो गढ़ा हुआ है किससे? जात से। उसकी पहचान किससे है? जात से है। तो जात का जानना जरूरी है। जिस तरीके से हमारे हिंदू समाज के अंदर ओबीसी होते हैं, ऐसे मुस्लिम समाज में ओबीसी होते हैं। जैसे हिंदू समाज के अंदर ST/ST है, ऐसे मुस्लिम समाज में भी है। हलाल खोर हमारी एक बिरादरी जो ST/ST के अंदर आते हैं। इसी तरीके से क्योंकि ये भारत का जो संस्कृति है ना, वो जात से हट नहीं सकता। अगर जात से हटाना है, जो लोग बोलते हैं कि हम एक होना, हम एक ही हैं, ये क्या करने का जाति जनगणना, तो उनको हम कहना चाहते हैं कि तुम तमाम भारतीयों को ब्राह्मण डिक्लेयर कर दो। बोलो कि सब ब्राह्मण हैं और ब्राह्मण तो अपनी बेटियां सबको देने के लिए तैयार हो जाए, तो फिर जाति जनगणना खत्म हो जाएगा। जरूरत नहीं, हम मान लेंगे आपको। आप ऐसा नहीं कर सकते क्योंकि आप अपनी जात नहीं छोड़ सकते, तो दूसरा कैसे अपनी जात छोड़ेगा? तो इसलिए हम कहना चाहते हैं कि जाति जनगणना महाराष्ट्र के लिए, भारत के लिए बहुत जरूरी है। और बहुत आप लोगों ने बेवकूफ बना लिया सियासतदान हजरात। आप लोग बेवकूफ नहीं बनेंगे। अब उनके पास इन जैसे लोग संदेश लेके जाते हैं कि जाति जनगणना तुम्हारे लिए जरूरी है, तुम्हारा जाति जनगणना होगा तो प्लानिंग कमीशन के जो फायदा मिलेंगे तुम तक सहूलत पहुंचेगी, तुम्हारा तो स्कीम पहुंचेगी। तुम सियासत के अंदर पीछे जो 2% है वो सियासत में जो है 40% है, और जो 20% है वो सियासत में 2% है। क्योंकि ये मालूम नहीं होने की वजह से लोग के अंदर बेदारी नहीं थी, जागरूकता नहीं था, इसलिए लोगों ने समझ लिया। लेकिन इन जैसे लोग और राजा राज ब्रोकर जैसे की लीडरशिप में काम करने वाले लोग पब्लिक तक ये बात पहुंचा दिया है कि जाति जनगणना तुम्हारी सियासत के लिए, जाति जनगणना तुम्हारी एजुकेशन के लिए, जाति जनगणना तुम्हारी सरकारी स्कीम के लिए, जाति जनगणना तुम्हें तमाम नागरिक को बराबर होकर खड़ा होने के लिए बहुत जरूरी है। इसलिए जाति जनगणना जरूरी है। और जाति जनगणना के लिए हम सबको जो भी हो सके कुर्बानी देने के लिए, बलिदान के लिए, क्योंकि इस समाज में बगैर कुर्बानी कुछ मिलता नहीं है। तो हम मुकम्मल आपके साथ हैं।
जब भी आवाज देंगे ऑल इंडिया उलमा बोर्ड के कार्यकर्ता आपकी आवाज पे लब्बैक कहेंगे, आपकी आवाज में आवाज मिलाएंगे। शुक्रिया, धन्यवाद। विषयामध्ये काही 10 वर्षापूर्वी सामाजिक कार्य करताना, शैक्षणिक कामं करताना, राजकीय कामं करताना, समाजामध्ये वावरताना बऱ्याच काही गोष्टी लक्षात येत होत्या पण उमगत नव्हत्या। जसं दृश्यराजांनी जशी डोळ्यांना पट्टी बांधली होती त्या पद्धतीने माझाही भ्रम होता कामं करताना। आज जसं साहेबांनी बोलले की आपकी बार 400 पार, आपका विश्वास आपका साथ, या भ्रमात आम्ही जगलो। आज ओबीसी, एनटी, विजेएनटी, एससी सर्व कास्टमध्ये समाजात दाखवलं जाणारं चित्र वेगळं आहे आणि परिस्थिती वेगळी आहे। या परिस्थितीची जेव्हा समाजात आपण पाहून जाणीव झाली की अतिशय गंभीर आहे, या गंभीर प्रश्नाकडे कुणीही आपल्याला दखल घेण्याचा प्रयत्न करत नाही, कुणी जागरूक करण्याचा प्रयत्न करत नाही, तर सगळ्यात मोठे आभार आज माझे जे मोठे बंधू आहेत राजराजापूरकर साहेब, समीर बेग, आसिफ खलिफा आणि माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी आभार व्यक्त करते। भावांनो, या विषयामध्ये मला बरेच काही गोष्टी नवीन कळाल्या। चव्हाण साहेबांनी सांगितल्या, माझ्या मौलाना साहेबांनी सांगितल्या, बऱ्याच लोकांनी सांगितल्या। आज हा विषय एवढा गंभीर आहे हे कळण्या इतपत आपल्या समाजाला मागे ठेवण्यात येतं। आज विषय असा आहे की आज लढण्यासाठी शैक्षणिक गोष्टींसाठी आपल्याला दाखले घ्यावे लागतात, राजकीय गोष्टींसाठी दाखले घ्यावे लागतात। आज आपण प्रत्येक ठिकाणी जातो, आपण काम करतो, आपला टॅलेंट आहे, इंटेलेक्च्युअल आहे, पण जातीचा धर्माचा पगडा एवढा मोठा आहे, हा निगेटिव्ह पार्ट आपल्याला सांगितला जातो। हिंदू मुस्लिम तर कॉमनच आहे, याच्यावरती आपलं राजकारणच आहे सगळं, की राजकारणाचा दुसरा कोणता मुद्दा नसला हिंदू मुस्लिम तर 100% आपल्याला मिळतोच आहे। आता ओबीसी आणि मराठा मिळालेला आहे, पण मनोज जरांगे पाटलांना सुद्धा माझं आग्रहाचं विनंती आणि आमंत्रण असेल, मनोज जरांगे पाटील, तुम्हाला जर ओबीसी आरक्षण मिळत असेल आणि इतरही मराठा बांधवांना ओबीसी आरक्षण दाखला कुणबीचा मिळत असेल तर आम्ही तुमचं मनापासून स्वागत करतो। आमची लढाई मराठा वर्सेस ओबीसी नाही, आमची लढाई आम्ही जातनिहाय, तुम्ही जनगणना करा या विषयावरती मी गेले मार्चमध्ये सुद्धा छगन भुजबळ साहेबांबरोबर होते। काही वेळेस माझं प्रेस कॉन्फरन्स घेतलं होतं की ताई तुम्ही मराठा आरक्षणाविरोधात आहात का? म्हटलं नाही, तेही माझेच बांधव आहेत। आज आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक ह्या गोष्टी सर्वांना मिळाल्या पाहिजेत, कारण भारत माझा देश आहे, सर्व भारतीय माझे नागरिक आहेत आणि आपल्या देशाची संस्कृती ही खूप सुंदर आहे। भावांनो, जर तुम्ही ऑल ओव्हर वर्ल्डचा विचार केला तिथे जाती आणि जनगणना का होत नाही? कारण तिथे जाती आणि धर्मच नाही। आज विचार करा, आपल्याकडे शेकडो जाती आहेत, किती सौंदर्य आणि किती संस्कृती आहे आपल्या देशामध्ये। आज माझे मुसलमान भाऊ आहेत, माझे गोंधळी भाऊ आहेत, माझे लोहार भाऊ आहेत, सोनार आहेत। अहो, एवढं अप्रतिम सौंदर्य आणि एवढं अप्रतिम ज्ञान आपल्या गुरु सापडलेले आहेत आपल्या समाजाला, आपल्या भारताला। मात्र छोट्याशा राजकीय स्वार्थापायी जर आपलं राजकारण इतक्या खालच्या पातळीवरती जात असेल तर माननीय पंतप्रधानांना माझं अगदी कळकळीची विनंती असेल, साहेब बास करा, आता या गोष्टी बास करा, कारण या वेदना आमच्या हृदयात, आमच्या मनात ज्या आम्ही भोगल्या आहेत, कारण त्याच्यात आमचं अज्ञान होतं। भावांनो, या अज्ञानापोटी मला माझ्या जातीत किती लोकसंख्या आहे हे आजपर्यंत कळालेलं नाही। त्यामुळे समाजात राहताना आपण 12 बलुतेदार आहोत, 18 पगड जाती आहोत, आपल्या गावामध्ये आपण मिळून राहिलं पाहिजे, आपण मराठ्यांना घाबरलं पाहिजे, आपण अमुक लोकांना घाबरलं पाहिजे, कारण ते आपल्यापेक्षा आर्थिक सक्षम आहेत, बरोबर की नाही? ब्राह्मण्यवाद फक्त जातीवरती नाहीये, हा प्रत्येक जातीमध्ये ब्राह्मण्यवाद तयार झालेला आहे। आणि जेव्हा जातीचा धर्माचा विषय येतो, भावांनो एक लक्षात घ्या, लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये, प्रत्येक राजकीय इलेक्शनमध्ये
आज आपण लोक भावनिक आहोत. जात आणि धर्म या गोष्टी जेव्हा आपल्या समोर येतात आपण भावनिक होतो, कारण त्याची नाळ आपल्या भावनांशी जोडलेली आहे. हे मात्र मान्य करणं आहे आणि या गोष्टीचा पुरेपूर फायदा कोणत्याही पक्षाने घेतला नाही असं नाहीये. तर त्यासाठी आज जी क्रांती आपण घडून आणणार आहोत, या क्रांतीमध्ये आज जर आपण इथे 50 लोक आहोत तर याचे 5,000, 50 लाख आणि 50 कोटी आपण सर्वांनी मिळून या गोष्टी आणि ही क्रांती आपण लढवली पाहिजे. भावांनो, जेव्हा आपण आपल्या प्रगतीचा विचार करतो, आर्थिक सुबत्तेचा विचार करतो, आपल्या पिढीचा विचार करतो, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण आपल्या घराचा विचार करतो, गावाचा विचार करतो, शहराचा विचार करतो. आज राजकारणामध्ये परिस्थिती इतकी बिकट झालेली आहे. आज मला जर उद्या झेडपी जिंकायची असेल, माझी जात आडवी येणार, कारण मला माहित नाही ना माझ्या मागे माझा बॅकअप कुठे आहे. हा बॅकअपच कळत नाही ना. म्हणजे जर माझ्याकडे माझ्या जातीची शक्ती आणि माझ्या मतदानाचा जर हक्क मला माहित नाही, मी एकटी किती लढणार. आणि हा जो गोंधळ आहे आणि हा जो आपला कॉन्फिडन्स आहे, हा लूज करण्याचं काम फक्त छोट्याशा मुद्द्यावरती होतोय. आरक्षण हा मुद्दा नाही, मात्र जातनिहाय जेव्हा जनगणना होईल ना भावांनो, तेव्हा आज आपला गोंधळी समाज असेल, आज आपला बंजारा समाज असेल, आज लोहार समाज असेल, प्रत्येक समाजाची एक वेगळी ताकद आपल्या देशामध्ये दिसायला लागणार आहे. जर आज आपण भावांनो, एक विषय मला अगदी जवळचा बोलायचा आहे, हिंदू मुस्लिम या विषयामध्ये. दादा, जेव्हा इलेक्शन येतात तेव्हा बरोबर हिंदू मुस्लिम तुम्हाला वार लावता येते, बरोबर की नाही? पण जेव्हा तुम्ही मतं मागता त्यावेळेस तुम्ही म्हणता का आम्ही दर्गेवरती का जायचं, आम्ही या मस्जिदमध्ये का जायचं, तेव्हा तुम्ही पाया पडायला जाता आणि खोटं नाटक करता. म्हणजे या राजकारणाचा फक्त आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फक्त मत आहे. पण माझ्या मतदार राजाला लोकसभेमध्ये सुद्धा मी सगळ्या गावांगावांमध्ये आवाहन केलेलं आहे की तुम्ही राजे आहात, तुम्ही नोकर नाहीये. जर ह्या राजाला त्याचं महत्त्व जर त्याचं कळालं तर नक्कीच समाजामध्ये खूप मोठी क्रांती होईल. भावांनो, ही क्रांती शाहू ब्रिगेडच्या साथीने, माझ्या मोठ्या बंधू राजापूरकरच्या साथीने जर आपण एकमेकांच्या हाताला हात धरून जर ही क्रांती पुढे नेली तर नक्कीच तुम्हाला सांगते, जसं मौलाना साहेब म्हटले, एखादा बलिदान केल्याशिवाय कोणतीच गोष्ट प्राप्त होत नाही. तर असे हजारो बलिदान आम्ही करायला तयार आहोत. आणि राजापूरकर साहेब तुम्हाला वचन देते की बहीण तुम्हाला कधीच सोडणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या मागे नसणार. तुमच्या पावलावरती पाऊल टाकून अशा हजारो महिला आणि हजारो युवक माझे तुमच्या पाठीमागे मी तुम्हाला पाठबळ देईन. जातीय जनगणना, कास्ट बेस्ड सेन्सस, बरोबर? हा कास्ट बेस्ड सेन्सस नक्की काय आहे आणि कास्ट बेस्ड सेन्सस कुठल्या आधारावरती आहे हे तुम्हाला आणि मला लक्षात घेतलं पाहिजे. आज ही शाहू ब्रिगेडच्या माध्यमातून पहिली एक फुंकार आपण या ठिकाणी घातलेली आहे, ती पण या ठिकाणी मित्रांनो मुंबई प्रेस क्लब या ठिकाणी शाहू ब्रिगेड आज त्या ठिकाणी आवाहन करते की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जातीनिहाय जनगणना झाल्याशिवाय आम्ही येणाऱ्या काळामध्ये निवडणुका देखील होऊ देणार नाही. हे का आहे? हे तुमच्या आमच्यासाठी. चव्हाण म्हणाले की हे फक्त आणि फक्त राजकारणासाठी नसतं, हे फक्त आणि फक्त निवडणुकासाठी देखील नसतं. समाजातल्या शेवटच्या घटकाचा देखील सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर जातीनिहाय जनगणना आवश्यक आहे. हे लक्षात घ्या. आपल्या राज्यामध्ये जर विचार केला तर सारथी आहे, बार्टी आहे, महाज्योती आहे, अनेक आदिवासी विकास महामंडळ आहेत, अनेक प्रकारचे त्या ठिकाणी समाजाशी बांधली असलेली विकास महामंडळ आहेत, असे अनेक त्या ठिकाणी महामंडळ आहेत. या महामंडळांना निधी मिळतो, देणगीचा बरोबर की नाही, निधी मिळतो. महाज्योती सारखे एक महामंडळ आहे जे ओबीसी घटकातल्या लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी किंवा त्यांच्या कौशल्यासाठी, कला कौशल्यासाठी बांधलं गेलेलं आहे. या महाज्योतीला काय निधी मिळतो? 100 कोटी, 150 कोटी, राठोड साहेब, राजेश भाई 200 कोटी.
समाजामध्ये 60% 70% असलेल्या ओबीसी प्रवर्गाच्या साठी तयार केलेल्या या महाज्योती सारख्या मंडळाला जर 200 कोटी निधी मिळत असेल तर विचार करा की किती मोठी निरागसता आहे समाजामध्ये. आज तुमची आकडेवारी स्पष्ट नाहीये. जर आज त्या प्रमाणामध्ये आपल्याला जो निधी आवश्यक आहे तो निधी जर तुम्हाला मिळत असेल तर तुमच्या आणि आमच्या मुली, तुमच्या आणि आमचे मुलं शिकून सवरून IAS IPS होऊ शकतील का? नाही होऊ शकणार. हे लक्षात घ्या अगोदर. हे काय चाललेलं आहे? जातीनिहाय जनगणनेच्या पाठीमागे गुण कोणाचा आहे? कोणाला जातीनिहाय जनगणना नको आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण जर तुमची आणि आमची मुलं IAS IPS शिकून जर CA, इंजिनियर, डॉक्टर, कलेक्टर या देशाचा राज्यकर्ता बनला तर ह्याच्या डोक्यावरती प्राणी. आणि हे नको आहे म्हणून जातीनिहाय जनगणना ही होत नाही. जातीनिहाय जनगणना ही केली जात नाही. शाहरुख, आपको पता है क्या कि जातीनिहाय जनगणना करने के पीछे सबसे बड़ी सलीम जी किसकी जरूरत है? वो आप और हम सभी लोगों को इस सियासत में ये समझने की जरूरत है कि जातीय जनगणना का आधार क्या है, वो किस आधार पर होती है, उसकी सबसे बड़ी जरूरत क्या है, वो किस लिए है, ये हमें जानना चाहिए. जब तक हम ये समझते नहीं तब तक हम इस देश की 145 करोड़ की आबादी और इस महाराष्ट्र में, इस राज्य में जो तकरीबन 14 से 15 करोड़ की आबादी है वहां तक हम नहीं पहुंच पाएंगे. उसे समजणे के लिए सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे की त्या गोष्टीला जातीय जनगणनेचा आधार देऊन सगळ्याच कमालची गोष्ट काय वाटते की मीडिया चॅनल्सने जातीय जनगणनेचा ज्या वेळेला विषय निघतो त्यावेळेला म्हणतात की महाराष्ट्र में और देश में जातीय जनगणना क्यों चाहिए. पण त्याच मीडियाला ज्या वेळेला एखाद्या निवडणुकीचा सर्वे करायचा असतो त्यावेळेला हे दाखवलं जातं की ह्या राज्यातल्या ह्या भागामध्ये, मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये धनगर आहे, इथे ओबीसी आहे, इथे मराठा समाज आहे, इथे मुस्लिम समाज आहे, इथे हा बाहुबल आहे. हा सर्वे तुमच्याकडनं होतो. पण त्याच वेळेला या समाजाला कास्ट बेस सेन्ससच्या आधारावरती, जातीय जनगणनेच्या आधारावरती जेव्हा त्याला या राज्याच्या खऱ्या अर्थाने या राज्याच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये समान हक्क हवा असतो त्यावेळेला तुम्हाला कास्ट बेस सेन्सस नको असतो, तुम्हाला जातीय जनगणना नको असते. याच्याबद्दल कोणी एक शब्द करायला तयार नसतं. तुम्ही मला म्हणाला की मी मोदींची विनंती करते वाली, मी एवढं सांगतो विद्यार्थी की या देशाची जी संसद पहिलं अधिवेशन आता या पावसाळ्यामध्ये दिल्लीला होणार आहे त्या अधिवेशनामध्ये या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी त्यांच्या एनडीए सरकारच्या माध्यमातून चव्हाण साहेब मोहतरमा आप देखिए चव्हाण, मी एवढं सांगतो की जर नरेंद्र मोदींनी देशाचे पंतप्रधान म्हणून एनडीए सरकारच्या माध्यमातून या देशाच्या पहिल्या पावसाळी अधिवेशनामध्ये संसदेच्या त्यांनी हा प्रस्ताव ठेवा कि जातीय जनगणना करने के लिए एनडीए सरकार तैयार है, अगर नहीं तो जहां जहां पे एनडीए के लोग रहेंगे हम गिरा देंगे. अगर सियासत अगर आपको हमारे बेस पे करनी है, हम पे करनी है, हमारे जाति के हमारे गणनाओं पे करनी है तो आपको हमारी जाति में जनगणना भी करना जरूरी होगा. हमें पूरा हक चाहिए, पूरा अधिकार चाहिए आपके सियासत के अंदर, हमारे उस समाज के अंदर, हमारे उस विकास के अंदर जिसको लेके आप राजनीति करते हैं. हमें पूरा अधिकार चाहिए, पूरा हक चाहिए उसके अंदर. और ये सब चीजें करने के लिए आपको हमें अब रास्ते में उतरना पड़ेगा. कांग्रेस ने कहा था कि अगर हमारी इंडिया की सरकार आती है राजेश भाई तो हम जातीय जनगणना का मुद्दा लेंगे और सबसे पहला मुद्दा हजरत से बना लेते कि सबसे पहला मुद्दा हमारा रहेगा जातीय जनगणना करेंगे. बराबर है. उसमें ये तय हो जाएगा कि ओबीसी कितना है, मुसलमान कितना है, एससी कितना है, एसटी कितना है, उसमें जो जाति आती है वो कितनी है और उनके आधार पर तकरीबन 3885 के आसपास जो है देश में और 385 के आसपास ओबीसी के अंदर जाती है. तो ऐसे हर कैटेगरीज के अंदर जो जाति है वो सामने आ जाए और उनके आधार पर उनके सचमुच उनके सही विकास के लिए आप निधी प्रावधान कीजिएगा. लेकिन हे होत नाहीये मित्रांनो, हे होत नाहीये. याच्यावरती लढण्याची गरज आहे. आम्हाला फक्त वापर केला जातो. आम्हाला सांगितलं होतं की ओबीसीच्या भागामध्ये बाहुबल आहे, तुम्ही ओबीसीच्या कार्यकर्त्यांच्या ठिकाणी काम करा. या भागामध्ये मराठा बाहुबल आहे, या ठिकाणी मराठ्यांनी काम करा. या ठिकाणी एससी असेल, एसटी असेल, या ठिकाणी मुसलमान एरिया असेल, माइनॉरिटीज एरिया असेल, यहाँ पे आप काम कीजिए. लेकिन हम कहते हैं कि आप ओबीसी कहते हो, एससी कहते हो, एसटी कहते हो, मराठा कहते हो, बीजेपी कहते हो, माइनॉरिटी कहते हो, लेकिन आप इंसान क्यों नहीं कहते? आप इंसान क्यों नहीं कहते? मेरा कहना वो है कि आप हमें इंसान समझो. ओबीसी, एससी, एसटी, बीजेपी, माइनॉरिटी ये आप समझ लीजिए, ये आपकी कैटेगरीज है कि देश के हर कोने कोने में आपको दिखाई देंगी, लेकिन उसके अंदर एक इंसान है ये भी आपको देखना जरूरी है.
इसमें देखिए इस इंसान का पूरा पूरा विकास होना चाहिए, शोषित पीडित वंचित असलेल्या शेवटच्या घटकाचा देखील विकास व्हायला पाहिजे, हे फुले शाहू आंबेडकरांचं स्वप्न होतं. हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा वारसा होता विचारांचा. लेकिन आज सत्ता में बैठे हुए लोग स्वर्गीय यशवंतराव चव्हाण का नाम लेते हैं, लेकिन उसके नाम की राजनीति करते हैं, लेकिन उनके विचारों को समाज में पहुंचाने के लिए जो जरूरत है वो नहीं कहते. मैं कहना चाहूंगा नीतीश कुमार जी से कि नीतीश कुमार जी ने जिस आधार पर बिहार में जातीय जनगणना करके इस देश को दिखा दिया था कि अगर देश नहीं तो मैं अपने बिहार में ये करके दिखा सकता हूं, उसी नीतीश कुमार जी से मैं कहना चाहूंगा कि अभी आप एनडीए के साथ में मोदी जी को साथ दिए, समर्थन दिए, सरकार में हो, आज आप उस चीज के लिए देश में जनगणना होनी चाहिए और वो जाति के आधार पर होनी चाहिए, इसके लिए आप समर्थन दीजिएगा. अगर आप समर्थन देते हैं तो हम आपके साथ हैं, अगर आप समर्थन नहीं देते हैं तो बिहार या महाराष्ट्र के कोने कोने में, देश के कोने कोने में हम आपको गिरा देंगे. ये इसलिए गिरा देंगे कि आज हमारे वजूद का सवाल है. हम चाहते हैं कि हम जिंदा हैं, और जिंदा है तो हम जिंदा देखना चाहते हैं कि हम जिंदा हैं करके, और इसलिए जरूरत होगी हर उस कौम की, चाहे वो मुसलमान हो, चाहे वो एससी हो, एसटी हो, बीजेपी हो, एनटी हो, ओबीसी हो, मराठा हो, हर उस मुकम्मल की जरूरत होगी जिसे ये लगता है कि हमें इस वक्त जातीय जनगणना के आधार पर आगे बढ़ना चाहिए. दोस्तों, इसके लिए ये कड़वा संघर्ष होगा, विनोद जी, ये कड़वा संघर्ष होगा. हमने आपको इसलिए बुलाया था कि आज के बाद में जब महाराष्ट्र के कोने कोने में इसी तरीके के प्रोग्राम, इसी तरीके की सभाएं, इस तरीके की बैठक लिए जाएंगी, उसके बाद में हम रास्ते पर उतरेंगे. मैं खुद शुरू करूंगा, चंद्रपुर से लेके महाराष्ट्र के सिंदूर तक मैं खुद रास्ते पे उतरूंगा. जो करना पड़ेगा मैं करूंगा, लेकिन जातीय जनगणना के लिए मुझे जेल जाना पड़ा तो भी मैं जाऊंगा, जातीय जनगणना के लिए मुझे सुनील में जाना पड़ा तो भी मैं जाऊंगा, लेकिन मेरे हर मुसलमान भाई के लिए, ओबीसी के लिए, एससी के लिए, एसटी के लिए, उसके सर्वांगीण विकास के लिए, बीजेपी हो, भट्टी मुक्त हो, उसके पूरे पूरे विकास के लिए मैं लड़ूंगा. राजेश भाई, आपने मुझसे कहा था जब जब जरूरत पड़ेगी आपका साथ दूंगा. मुझे आज आपकी साथ की जरूरत है, रेणुका साहब, मुझे आपकी साथ की जरूरत है, आपके साथ की जरूरत है मुझे. आज मैं उन हर मुकम्मल इंसान से कहूंगा कि मुझे आपकी साथ की जरूरत है. आज मुसलमान के अंदर ओबीसी के 35 जातियां आती है, मुस्लिम भाई को ये पता तक नहीं था, लेकिन जब हमने ये कहा कि आपके अंदर भी ओबीसी आता है और उसे भी, आपके बच्चों को भी शिक्षा के अंदर, विकास के अंदर, नौकरियों के अंदर उतने प्रतिशत आपको भी उसका सहभाग लेना जरूरी है और आप लेना चाहिए, तब उनको पता चला कि ओबीसी में आते हैं. आज बच्चों के लिए जैसे बच्चे आगे बढ़े, आज मेरे भाई आगे बढ़े हैं, उस सामने से लोग आगे बढ़े हुए हैं. आज औरंगाबाद में शाहरुख जैसे लोगों ने ओबीसी के नाम पर दाखिले देने के लिए कॉलेज के बाद टेबल लगाए हुए हैं, शिविर लगाए हुए हैं. आज उन्हें पता चला है कि मेरे भी बच्चे पढ़ सकते हैं, पढ़ लिखकर आगे बढ़ सकते हैं करके. ये विचार को दबाने के लिए जानबूझकर जातीय जनगणना के आधार पर सिर्फ सियासत की जाती है, लेकिन जातीय जनगणना नहीं करते हैं. हम चाहेंगे कि जातीय जनगणना हो, और इसे होने के लिए आप सभी लोगों को जहां जहां पे भी आप रहेंगे, आपको आंदोलन करना पड़ेगा, आपको रास्ते पे उतरना पड़ेगा, मोर्चों में शामिल होना पड़ेगा. जिस तरीके से आज आपने यहाँ पे वक्त दिया हुआ है, यहाँ से आज हम 10 लोग यहाँ से निकल के जाके 100 लोगों के विचारों में परिवर्तन करने की कोशिश करेंगे, और वो 100 लोग इस देश के हजारों लाखों लोगों के विचारों के अंदर ये संघर्ष पैदा करेंगे कि जातीय जनगणना के आधार पर ही इस देश की सियासत चलेगी. और इस अगर सियासत में, जैसे आज हमारे मुस्लिम भाई ने मोदी को रोकने के लिए इस सियासत में जिस तरीके से हुकुमशाही चल रही थी, उसे रोकने के लिए अगर इंडिया को साथ दिया है, तो याद रखे कि मेरे मुसलमान भाई को भी कोई ग्रांटेड ना ले, कोई ग्रांटेड ना ले. अगर उसे भी उसका हक दिया जाता है, ओबीसी को उसका हक दिया जाता है, एससी एसटी यूनिटी को उसका हक दिया जाता है, तो सियासत की लड़ाई में वो आपके साथ में है. अगर वो इस हक से परहेज होता है तो याद रखना कि जिसने मोदी को गिराया वो किसी को भी गिरा सकता है. इससे आप भूलना नहीं, वो किसी को भी गिरा सकता है, लेकिन सवाल इस बात गिराने का नहीं है, देश को बचाने का है, देश को खड़ा करने का है. इसलिए हम सब लोग यहाँ पे मौजूद, जो स्टेज पे बैठे हुए हैं और जो सामने बैठे हुए हैं, आप सबकी एक नैतिक जिम्मेदारी बनती है. आने वाले दिनों में छोटे छोटे जगहों पर अपने समाज के लोगों को इकट्ठा कीजिएगा, उनसे बैठकें कीजिएगा, विचार कीजिएगा, संवाद कीजिएगा, अपने विचारों को आदान प्रदान कीजिएगा, और ये बताइएगा कि अगर आपकी बेटी, मेरी बेटी, आपका बेटा, मेरा बेटा पढ़ लिखकर आईएएस, आईपीएस, डॉक्टर, कलेक्टर, सीए, इंजीनियर या इस देश का राज्यकर्ता या मुख्यमंत्री, प्रधानमंत्री बनना चाहता है, तो घर से बाहर निकलो और जातीय जनगणना के लिए अपना समर्थन दो. जहां जहां जा सकते हो वहां पर कागज पढ़ के समर्थन लो, जहां जहां जा सकते हो वहां पर बैनर पेन के समर्थन लो. उसका कारण कितना है दोस्तों? नेक्स्ट मांगो जरा. काय लिहिल्याची होती? गुराढोरांची होते, कुत्र्या मांजरांची होते, तर मग आबा माणसांची का होते? जर गुराढोरांची गणना होऊ शकते, कुत्र्या मांजरांची गणना होऊ शकते या देशामध्ये, मग आबा माणसांची का होत नाही? होते की नाही होते? आज या देशामध्ये साधारणतः 222 गायींची जाती आहेत, गायींच्या, त्या गायी आहेत वेगवेगळ्या जाती प्रजातींच्या.
बैलांच्या, कुत्र्या मांजरांची साधारणतः 55 आसपास वेगवेगळ्या जाती सापडलेल्या आहेत. मग कुत्र्या मांजरांची तुमची गणना होते, गाई बैलांची होऊ शकते, तर मग माणसांची का होत नाही? तुमची मानसिकता नाही. आणि म्हणूनच आम्ही एक गोष्ट मात्र या ठिकाणी निश्चित केलेली आहे की जर येणाऱ्या काळामध्ये या सरकारने महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये जर हा विचार केला मोदीला जाग येत असेल तर आमचे आपली राष्ट्रीय आघाडी इंडिया आघाडीचे जे खासदार आहेत त्या खासदारांना उद्यापासून, महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांना उद्यापासून आमच्या शाहू ब्रिगेडकडनं पत्र पाठवणार आहोत की तुम्ही दिवाळी या पावसाच्या पहिल्या अधिवेशनामध्ये या संसदेमध्ये सगळ्यात पहिला प्रश्न ठेवायचा तो म्हणजे जातीनिहाय जनगणना. या देशाची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. हा पहिला प्रस्ताव या संसदेमध्ये या देशामध्ये निवडून आलेले महाराष्ट्रातले जे खासदार आहेत त्यांनी मांडायचे. माझ्या पक्षामध्ये मी काम करतो, ओबीसीचा प्रदेश अध्यक्ष आहे, माझी जबाबदारी मी घेणार. माझ्या पक्षाच्या 8 खासदारांपर्यंत मी पत्र देणार आणि मी पोहोचवणार आणि सांगणार की हो माझ्या खासदारांनी हा प्रस्ताव मांडावा. त्याचप्रमाणे काँग्रेस असेल, समाजवादी असेल, इतर जे पक्ष असतील, शिवसेना असेल, त्यांच्या असलेल्या प्रतिनिधींनी देखील हा प्रस्ताव त्यांच्यापर्यंत पाठवावा आणि हे मांडावं. जर हे झालं तर आपली क्रांती सुरू. जो याच्या अगेन्स्ट जाईल, जो स्वतःचं समर्थन देणार नाही त्याला आणि त्याच्यासोबत असलेल्या त्याच्या विधानसभेच्या लोकांना आम्ही देखील पाडणार. हे मी यासाठी सांगतो की रेणके आयोगाने सापडला तेव्हा देखील त्यांनी देखील म्हटलं की नाही जातीय जनगणना झाली पाहिजे. मग प्रत्येकाला जर हे वाटलं की समाजाच्या शेवटच्या घटकाचा विकास व्हायला पाहिजे तर मग तुम्हाला काय वाटत नाही? तुम्हाला आमच्या जातीवरती, आमच्या पातीवरती, आमच्या धर्मावरती राजकारण करावं वाटतं. तुम्हाला आमच्या ओळखीवरती बसून आमच्या मतांचं राजकारण करावं वाटतं. मग आम्हा लोकांचं, आमच्या मतांचं आणि आम्हा सर्व नागरिकांचा विकास करावं वाटत नाही. आणि खऱ्या अर्थाने विकास करणारे विकास महापुरुष नरेंद्र मोदी साहेबांना विनंती करेन की नरेंद्र मोदी साहेब कसे तुम्ही या संसदेच्या सभागृहामध्ये जिथं मोठ्या 2 तासात मी स्वागत केलं, सत्कार केला होता, त्याचं त्या ठिकाणी अभिनंदन देखील केलं होतं. त्या संसदेत तुम्ही पोहोचलेला आहात. ज्या पायाने लढपडत तुम्ही पोहोचलेला आहात तिथे जर जातीय जनगणना झाली नाही तर पुढच्या येणाऱ्या वर्षभरामध्ये नितीश बाबा चंद्रबाबू नायडू यांना आम्ही घेराव घालू आणि याच प्रस्तावाला मागणी करण्यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचू. आणि जर नाही झाली तर तुम्हाला देखील या संसदेच्या देशात असलेल्या संस्कारांना खाली खेचून घेऊन एवढी हिंमत आम्हा सर्वांमध्ये आहे. हे फक्त साधारण एवढं सांगतो की या गोष्टी होण्याच्या पाठीमागे तुमची ताकद, तुमचा असलेला विश्वास आणि तुमची असलेली जी तुमची मेहनत ही एकत्रित आहे. या गोष्टी होण्यासाठी मित्रांनो आता पुढच्या ठिकाणी आंदोलन तीव्र होणार आहे. आज जे काही चाललेले असतील उपोषण वगैरे मराठा समाजाच्या विरोधामध्ये किंवा ओबीसीचे असतील किंवा आणखी वर्ग असतील, याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचा पाऊल असेल ते म्हणजे जातीय जनगणना. कारण याचा बेस जातीय जनगणना आहे. तुमची संख्या माहिती पडत नाही तोपर्यंत तुम्हाला आरक्षण देत असताना त्या ठिकाणी अशा अडचणी निर्माण होत असतात आणि त्या अडचणी दूर करायच्या असतील तर तुमचा सेन्सस असणं गरजेचं आहे. म्हणून कास्ट बेस्ड सेन्सससाठी आता महाराष्ट्रातला प्रत्येक तरुण, मग तो अकबर चौगुले असेल किंवा राजापूरकर असेल, तो रस्त्यावरती उतरेल, आंदोलन करेल. जवळपास त्याला जर लागलं तर त्याला जेल जावं लागलं तर तो जेल जाईल. कारण की क्रांती केल्याशिवाय कुठली गोष्ट आपल्याला मिळत नाही. त्यासाठी आज या ठिकाणी तुम्ही सर्वांनी एकत्रित येऊन जी ताकद दिली त्यासाठी तुमचं मी मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. खास करून ऑल इंडिया युवा बोर्डचे अध्यक्ष त्यांनी वेळात वेळ काढून, म्हणजे मला म्हणाले की मेरे पास अगर वक्त रहेगा तो मैं आता हूं, वेळात वेळ काढून त्या ठिकाणी पोहोचले. विद्यार्थी गाडेकर आपण त्या ठिकाणी आपला अमूल्य वेळ दिला आणि चव्हाण साहेब आपण दिलेल्या या वेळामध्ये आपण चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं. याच्या पुढे देखील आपण मार्गदर्शन त्या ठिकाणी आम्हाला लागणार आहे. कारण की ही चळवळ पुढे न्यायची असेल तर आम्हाला तुमच्यासारखी लोकांची मार्गदर्शनाची गरज आहे की जेणेकरून पुढच्या पिढीला हे कळलं पाहिजे की जातीय जनगणना है क्या और इसका बेस क्या है करके. आणि त्यासाठी म्हणून इथून पुढे मात्र युवकांनी रस्त्यावरती उतरा. अशा प्रकारे चव्हाण साहेब, राठोड साहेब आहेत, राजेश भाई आहेत, यांच्याकडे मार्गदर्शन आपल्याला भेटेल. ताई आहेत, महाराष्ट्रभर फिरतील, महिलांना एकत्रित करतील. ऑल इंडिया बोर्डचे जे अध्यक्ष आहेत त्यांना मी विनंती करेन की हमें अब माइनॉरिटी की बहुत बड़ी जरूरत लगेगी. या ठिकाणी मागासवर्गीय समाजाचे अध्यक्ष आलेले आहेत, त्यांचं देखील त्या ठिकाणी मी मला अभिनंदन करतो की त्यांना सांगतो की इथून पुढे मात्र दलित समाज असेल, मागासवर्गीय असेल, यांची देखील फार मोठी त्या ठिकाणी गरज असणार आहे. सगळ्यांनी एकत्रित येऊन लढायचं आहे. फक्त लढताना युवा वर्गाने, तरुणांनी रस्त्यावरती उतरायचं आहे. आज नाही तो कभी नाही, हे लक्षात घ्यायचं. आणि हे करून मात्र आपण या सभागृहात बाहेर पडताना आपण थोडंसं त्या ठिकाणी घोषणा देऊ आणि त्यानंतर मात्र आपण आपला हे होत असताना एक गोष्ट मात्र सांगेल, आपल्याला कोणाची भावना दुखवायच्या नाहीत. मराठा असेल, ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल, आम्हाला कोणाच्या विरोधात जायचं नाही. आमचं फक्त म्हणणं एवढं आहे की ज्याची संख्या आहे ती मात्र घोषित व्हायला पाहिजे. जिसकी जितनी संख्या बारी उसकी उतनी हिस्सेदारी. जातीय जनगणना झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, जातीय जनगणना झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. जिसकी जितनी संख्या बारी उसकी उतनी हिस्सेदारी, जिसकी जितनी संख्या बारी उसकी उतनी हिस्सेदारी, जिसकी जितनी संख्या बारी उसकी उतनी हिस्सेदारी. जातीय जनगणना झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, जातीय जनगणना झालीच पाहिजे, जातीय जनगणना झालीच पाहिजे. जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी. जिसकी
अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.